एकतर तुम्ही सर्वांनी मिळून म्हणजे महाराष्ट्रातले सर्व युवा विद्यार्थी देशातले सर्व विद्यार्थी आणि युवा एकत्रित आले आणि विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून नीटच्या परीक्षेतल्या जे विद्यार्थी होते ज्यांच्यावर अन्याय झाला होता अशा विद्यार्थ्यांसाठी एक लढा जो आपण सगळ्यांनी मिळून लढला. अभिजित भाऊ असतील, त्यांचा मित्र परिवार असेल, त्यांना पाठिंबा देणारे सर्व युवा वर्ग यांनी जे सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा जो वाढत गेला आणि 20 तारखेला त्या दिवशी सरकारने सामान्य युवांवर जो क्रूर पद्धतीने लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आम्ही सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात होतो, भूमिका मांडत होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित भाऊ जेव्हा तिथं आले होते तेव्हा मी आणि ते एकत्रित मिळून युवांसाठी एक लढा, तिथे असणारे विद्यार्थी जे लढत होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता. काही प्रमाणात तेव्हा तिथं आमची समोरासमोर चर्चा झाली होती, त्याच्या आधी फोनवर झाली होती आणि काल परवा तिथं जाऊन तिथं सुद्धा विचारपूस झाली होती. खरं तर हा लढा कुठल्या राजकीय पक्षाने लढलेला नाही, हा सामान्य परिवारातले युवा एकत्रित येऊन त्यांनी तो लढलेला आहे. आणि मग राजकीय पक्ष असतील, नेते असतील यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. भाजपमधले काही पदाधिकारी, नेते आणि 10 पैशाची त्यांची ट्रोलिंग टीम ही कशी आहे याचा खूप चांगला अभ्यास माझ्यामध्ये आहे. हा लढा अराजकीय सुरुवातीपासून होता याचा अंदाज तुम्हा आपल्या सगळ्यांना होता. पण जर सुरुवातीपासून राजकीय नेते, राजकीय पक्ष या व्यासपीठावर जर दिसले असते तर हा जो सामाजिक लढा होता जो तुम्ही उभा केला होता त्याला एक वेगळा रंग भाजपली दिला गेला असता. जे सोशल मीडिया ट्रोल आहेत त्यांना 10 पैशावर काम करावं लागतं आणि ज्यांचा अहंकार म्हणजे अंधभक्तांचा अहंकार तुम्ही जो काल मोडला, अशा अंधभक्तांनी या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली असती. म्हणून तुम्ही योगेश भाऊ बोलले की आधी का गेला नाहीत, त्याचं कारण काही प्रमाणात मी इथं सांगितलं. पण तिथं त्या व्यासपीठावर बसल्यानंतर काही प्रमाणात जेव्हा आपण फ्रंट पिचवर खेळतो नाही तर फ्रंट फुटवर येऊन जेव्हा खेळतो तेव्हा पुढची लोक घाबरतात याचा काही प्रमाणात मला अंदाज आहे, कारण मी सुद्धा संघर्ष करतो या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अभिजित भाऊ असतील आणि तुम्ही सगळेजण युवा आता कुठलाही विचार न करता, न घाबरता, बॉलर फास्ट असू, जबरदस्त असू का स्पिनर असू, फ्रंट फुटवर जायचं म्हणजे जायचं हे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला विजय आला आणि ते पुढचे लोक घाबरले. या आंदोलनाने काय केलं तर सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला, तुम्ही इगो हट केला त्यांचा. आणि दुसरी बाजू अजून एक सांगतो, विरोधात असणारे अनेक नेते लढतात, बरेच लोक लढतही होते, पण बरेच लोक विचार सुद्धा करत होते लढू का नको लढू. ठीक आहे, आमच्या विडी झाली ते काय आम्ही कोणाला घाबरत नाही. पण हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला त्याचा एक यश असे, एक तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला आणि बरेच लोक आता रस्त्यावर येऊन न घाबरता तिथं लढायला तयार राहतील. त्यामुळे तुम्ही फक्त एका आंदोलनाच्या माध्यमातून एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा त्याच्यावर मी सांगतो, मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा काय झालं.
त्यामुळे एका मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेतला आणि हे तुमचं यश आहे, एवढ्यात तुम्ही समाधान व्यक्त करू नका. तुम्ही राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश आहे. दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सहज 3-3.5 तास मी स्टेजवर बसलो होतो. त्यांना विनंती केली होती स्टेजवर बसू द्या आणि नंतर मला लोकात जाऊन फिरायचंय. अभिजित भाऊंशी चर्चा केली, बरेच मराठी आपले काही लोक तिथे होते, काही हिंदी भाषिक होते, सगळ्यांशी मी बोललो. पण सहज मी आता पाऊस आला की जायचं का थांबायचं? तुम्ही एवढ्या मोठ्या भराड्य शक्तीला घाबरला नाही, पावसाला थोडी घाबरणार नाही. तर तिथं काय व्हायचं, दिल्लीमध्ये गरमी होती. एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं आणि तशी गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडंसं जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी 1 उठायचा आणि बाकीच्यांना पंखा मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावरनं काय दिसली तर एकी दिसली आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथे काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा बहुतांश मुली इथं आलेल्या आहेत. ह्याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथेही आल्या. महाराष्ट्रात जिथं कुठं आंदोलन झालं, देशात जिथं कुठं आंदोलन झालं, तिथं मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होत होता. तर मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काय सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा. एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक बोर्ड घेऊन उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका. मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथं दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटर मध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्यावर फिरलो. 7 किलोमीटर रेडियस मध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त, म्हणजे कोणी बाटली खाली टाकली, कोणी कागद खाली टाकला तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही, पण युवा तर तिथं जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा. म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठेही इगो त्या आंदोलनामध्ये कुठेही तिथं दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना, तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे. आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातली. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला. आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे, ही सगळ्यांनी तिथं जाणून घेतली पाहिजे. त्यामुळे अजून जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढं तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागणार नाही. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार? बरं, पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर, महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार? ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना, ती राज्यकर्त्यांना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. त्यामुळे ही तुमची ताकद आहे, ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल. तर कृपा करून, ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं ही तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथं जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा, बरोबर, आणि दुसरं, संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात
जो कोणी त्या ठिकाणी कार्य करेल, काम करेल, त्याच्या विरोधात तुम्हा आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आता 100% आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. जल्लोष तुम्ही आपण सर्वजण मिळून आज करू, पण जबाबदारी इतकी मोठी वाढलेली आहे. त्यामुळे कुठं ना कुठं तरी उद्या जाऊन तुम्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने एकमेकांसाठी तिथे राहिलं पाहिजे. तुम्ही या उसावर आपल्या सगळ्यांचा अभिमान, भारताचा झेंडा आहे म्हणून या उसा